योद्धा न्यूज चॅनल। निमगाव खंडोबा घाटात विलास चौधरी पाटील आणि सुनील गोसावी यांच्या गाड्याची फळीफोड, लक्षा शंभूच्या जोडीचा थरार। पुणे खेड प्रतिनिधी दत्ता भगत। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या निमगाव खंडोबा येथे चंपाषष्ठीच्या शुभमुहूर्तावर भव्य दिव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते। खंडेरायाच्या या पावनभूमीत पार पडलेल्या या शर्यतीत खरपुडी बुद्रुकचे माजी सरपंच विलास भाऊ चौधरी पाटील आणि सुनील गोसावी यांच्या बैलगाड्याने मानाची फळीफोड करत मैदानावर आपले निर्विवाद वर्चस्व गाजवले। भक्ती आणि शक्तीचा संगम। निमगाव खंडोबाच्या घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे इनामापेक्षा नवसाच्या गाड्यांना अधिक महत्त्व दिले जाते। चंपाषष्ठी निमित्त खंडेरायाला साकडे घालण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो गाडा मालक येथे दाखल झाले होते। यावर्षी तब्बल 300 ते 400 गाड्यांनी या ऐतिहासिक घाटात आपली हजेरी लावली। मैदानात लक्षा शंभूचा डंका विलास चौधरी पाटील आणि सुनील गोसावी यांच्या गाड्याने यंदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले। त्यांच्या ताफ्यातील लक्षा, शंभू, शिवा आणि डॉलर या बैलांनी वाऱ्याच्या वेगाने धावत घाटाक बाजी मारली। या बैलांनी दाखवलेली चपळता आणि शिस्त पाहून उपस्थित बैलगाडा शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले। सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव घाटातील अत्यंत कठीण समजली जाणारी फळी फोडल्याबद्दल दोन्ही गाडा मालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। शर्यत पाहण्यासाठी खेड तालुक्यासह आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर परिसरातून हजारो प्रेक्षकांनी गर्दी केली होती। खंडेरायाच्या कृपेनं आणि बैलांच्या जिद्दीमुळे हा मान मिळाला, अशी भावना यावेळी समर्थकांनी व्यक्त केली। Yeah!